नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोन पे मध्ये आपलं स्वागत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या दोघांच्याही मनात आपापल्या भिडूबद्दल संशय कल्लोळ आहे. आपापले भिडू म्हणजे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हे सध्या या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे भिडू आहेत आणि दुसरे जे भिडू आहेत माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब हे यांची जबाबदारी या निवडणुकीमध्ये थोरात साहेबांवर आहे. हे जे दोन भिडू आहेत यांच्याबद्दल या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या मनामध्ये संशय कल्लोळ आहे, काही शंका आहेत आणि ज्या ज्या वेळेस व्यासपीठावरून या शंका उपस्थित केल्या जातात त्यावेळेस संगीत संशय कल्लोळ नाटकाचा प्रयोग रंगतो आणि त्याबाबत केली जाणारी विधानं हशा आणि टाळ्या वसूल करतात. ते कसं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. आता बघा, काल संगमनेरामध्ये महाविकास आघाडीचा मेळावा झाला. त्याच्यामध्ये वागचौरे साहेब बोलताना असं म्हणाले की आता मी लोणीतल्या झाडाखाली कधीच जाणार नाही. लोणीतलं झाड म्हणजे अर्थातच विखे पाटील. लोणीच्या झाडाखाली मी कधीही जाणार नाही म्हणजे आता मी काही परत विखे पाटलांकडे जाणार नाही. मी थोरातांच्या कल्पवृक्षाखाली आलो आहे. कल्पवृक्ष म्हणजे मनात जी कल्पना येईल ते मिळेल अशी थोरातांची संगत म्हणजे जणू काही कल्पवृक्षाची संगत आहे. त्यांनी थोरातांच्या आधाराला थोरातांच्या व्यासपीठाला कल्पवृक्षाची उपमा दिली. अशी वाक्य त्यांनी का उच्चारले तर निळवंडे कृती समितीचे उत्तमराव घोरपडे असं म्हणाले, साहेब तुम्ही आता पुन्हा त्या लोणीच्या झाडाखाली जाऊ नका. त्यांच्या या विधानाचा अर्थ असा होता, त्याला पार्श्वभूमी अशी होती की भाऊसाहेब वागचौरे साहेब ज्यावेळेस साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी होते त्यानंतर 2009 साली ते शिवसेनेकडून उत्तरेत म्हणजे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिले. त्यांनी आरपीआयचे बडे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा पराभव केला. ते जायंट किलर ठरले. शिवसेनेकडे कुठलीही संस्थात्मक ताकद नसताना, शिवसेनेकडे एकही आमदार नसताना भाऊसाहेब वागचौरे साहेब पहिल्याच प्रयत्नामध्ये लोकसभेत गेले, जायंट किलर ठरले. दुसऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर म्हणजे ज्याचं नाव कोपरगाव लोकसभा मतदारसंघ होतं अशा मतदारसंघावर ज्यांचा कब्जा होता ते खासदार बाळासाहेब विखे पाटील वागचौरे साहेबांच्या घरी गेले आणि त्यांना असं म्हणाले, तुम्ही काँग्रेसमध्ये या, तुमचं आम्ही सगळं सागर संगीत करू. याचा अर्थ त्या दृष्टीने त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखे पाटील हे वागचौरे साहेबांच्या दृष्टीने कल्पवृक्ष ठरले. कल्पवृक्षाने भारावलेल्या वागचौरे साहेबांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेले आणि त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून विजयी झाले. लोखंडे साहेबांचा उदय झाला. वागचौरे साहेब घरी बसले. त्यांचं हे पक्षांतर त्या निवडणुकीमध्ये मतदारांना आवडलं नाही. त्याचा संदर्भ घेऊन घोरपडे म्हणाले, पुन्हा तुम्ही आता निवडून आलात, आमच्याकडून जर निवडून आलात तर पुन्हा लोणीच्या झाडाखाली जाऊ नका. म्हणजे विद्यमान महसूल मंत्री विखे पाटलांच्या गोटात, विखे पाटलांच्या लोणीत, विखे पाटलांच्या गोटात जाऊ नका असं उत्तमराव घोरपडेंना सुचवायचं होतं. तर उत्तमराव घोरपडेंचं विधान आणि त्यावर केलेला वागचौरेंनी खुलासा हा एका अर्थाने संशय कल्लोळ नाटकाचाच एक भाग होता आणि या दोघांच्याही विधानांमुळे म्हणजे घोरपडेंचं विधान आणि त्याला वागचौरेंनी केलेला खुलासा यांनी हशा आणि टाळ्या तिथे वसूल केल्या. त्याला ही पार्श्वभूमी. अशा संशय कल्लोळाचा या नाटकाचा प्रयोग श्रीरामपुरात रंगला. तिथे लोखंडे साहेबांचा वाढदिवस होता. प्रमुख पाहुणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. त्यांना लोखंडे साहेबांना बर्थडे गिफ्ट दिलं आणि त्या गिफ्ट देताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुन्हा लोकसभेत धाडण्याची गॅरंटी मी घेत आहे. ही गॅरंटी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार
श्रीकांतजी शिंदे यांच्या साक्षीने दिली. हशा आणि टाळ्या वसूल झाल्या. पण त्यावेळेस बोलताना विखे पाटील असं म्हणाले की सदाशिव लोखंडे हे साधे सरळ चांगलं काम करणारे खासदार आहेत, पण कधी कधी ते माझ्या मनाविरुद्ध वागतात, नको त्या लोकांची संगत ठेवतात, नको ती कामे करतात. त्यांच्या या विधानाचा अर्थ असा होतो की सदाशिव खासदार लोखंडे साहेबांनी निळवंडेंची जलदिंडी काढली. त्याच्यानंतर आझाद मैदानावर उपोषण केलं. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कालव्याच्या कामाला चालना दिली. त्यानंतर कालव्याची चाचणी झाली. नंतर आवर्तन सुटलं. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना विखे पाटलांनी आणून जंगी बार उडून दिला. या सगळ्या घडामोडीत, आंदोलनात, संघर्षात निळवंडे कृती समिती लोखंडे साहेबांबरोबर होती आणि निळवंड्याच्या टापूतले म्हणजे निळवंडेच्या प्रभाव क्षेत्रातले, लाभ क्षेत्रातल्या 182 गावात मतांची बेगमी करायची असेल तर निळवंडे कृती समितीची साथ महत्वाची. त्यांचं आणि लोखंडे साहेबांचं नातं घट्ट. मात्र या समितीला म्हणजे निळवंडे कृती समितीला थोरातांचं पाठबळ असतं. थोरातांच्या पाठबळावर ही समिती यापूर्वी म्हणजे अकोले तालुक्यात पहिल्या 23 किलोमीटरमध्ये काम बंद असताना राहत्यात मात्र आंदोलनं करत होती. थोरातांच्या पाठबळावर ही मंडळी माझ्या मतदारसंघात आंदोलनं करतात म्हणून विखे पाटलांचं आणि या समितीच्या मंडळींचं कधी पटलं नाही. परंतु आता या 182 गावामध्ये मतांची बेगमी करायची. आजवरच्या आंदोलनात ज्यांनी साथ दिली, ज्यांच्या सोबतीने आंदोलनं केली त्यांनाही बरोबर घ्यायचं, अशी त्याला म्हणतो तारेवरची कसरत सध्या लोखंडे साहेब करत आहेत. आणि म्हणून विखे पाटील त्यांना म्हटले की कधी कधी तुम्ही नको त्या गोष्टी करता. म्हणजेच विखे पाटलांच्या मनात लोखंडे साहेबांविषयी शंका आहे, संशय कल्लोळ आहे. म्हणून हा संगीत संशय कल्लोळ नाटकाचा एक भाग श्रीरामपुरात सुद्धा रंगला आणि त्याला पुष्टी दर द्यायची ठरली. जे उत्तमराव घोरपडे काल परवापर्यंत लोखंडे साहेबांबरोबर होते ते समितीचे खंदे कार्यकर्ते आज काल थोरातांच्या व्यासपीठावर होते. म्हणजे नानासाहेब शेळके हे आता लोखंडे साहेबांच्या बाजूने आहे, उत्तमराव तिकडच्या बाजूने आहेत. म्हणजेच थोरातांचं आणि त्यांचं कनेक्शन काल सर्वांना बघायला मिळालं. प्रत्येकाला आंदोलन करताना, आंदोलनाची वाटचाल करताना कुणाचं सहकार्य घ्यावं लागतं. त्यात वावगं काही नाही. परंतु मुद्दा हाच आहे की इकडे लोखंडे साहेब असोत की तिकडे वाकचौरे साहेब असोत, हे अनुक्रमे विखे पाटलांचे आणि थोरात साहेबांचे भिडू आहेत. आणि या भिडूंच्या बाबत काही शंका या मातब्बर नेत्यांच्या मनात आहेत. म्हणून आपण आजच्या व्हिडिओला जे नाव दिलं आहे ते नाव आहे विखे आणि थोरातांच्या मनात आपल्या भिडूंबद्दल संशय कल्लोळ. हे एका थोड्याशा विनोदी अंगानं मी केलेलं विश्लेषण आपणास जर आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.